समाजोन्नती व्यक्तीच्या उन्नतीत, विना उन्नती राष्ट्र नाहो पुनीत. सत्यबोधक समाज, गुरुमंत्र आय मीडिया व speedy.ai केंद्रीय कार्यालयाचे भव्य उद्घाटन. कालानुरूप जसा तंत्रज्ञानामध्ये बदल झालेला आपण अनुभवतो, तसाच बदल तत्त्वज्ञानातही घडत आलेला आपल्याला सहज लक्षात येतो. आपल्या भारतीय सनातन वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा प्रत्येक काळात यथायोग्य बदल घडत आलेला आहे. आपल्या थोर ऋषीमुनींनी ज्या स्वरूपात ईश्वराचे साक्षात दर्शन घेतले, त्या द्रष्टा सिद्ध तपस्वींनी त्या अनुभूतींचे वर्णन वेदांच्या स्वरूपात शब्दबद्ध केले. मानवी जीवनाला ईश्वरानुभूतीपर्यंत नेण्याची अपार शक्ती या वैदिक वाङ्मयामध्ये अक्षर स्वरूपात दडलेली आहे. मानवी सभ्यतेत कालानुरूप झालेल्या परिवर्तनाचा वेध घेत अनेक आचार्यांनी याच वेदांची त्या त्या काळातील गरजेप्रमाणे व्याख्या केलेली आपण पाहतो. आणि याच आचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञानातील कालसापेक्ष तत्त्वप्रणालीची निर्मिती करून अभ्यासू, जिज्ञासू असलेल्या जनसामान्यांपर्यंत ते तत्त्वज्ञान नेण्याकरिता प्रयत्न केले आहेत. धर्मनिष्ठ समाजाची बांधणी व पुनर्बांधणी याच माध्यमातून झालेली आपण पाहतो. याचाच परिणाम म्हणून आजही आपला सनातन हिंदू धर्म भारतीय समाजाला जगभरात मानाचे स्थान अबाधित ठेवण्यात सहाय्यभूत ठरत आहे. वाढत्या सभ्यतेला अनुचर अशी संस्कृती निर्माण करण्याची क्षमता सनातनत्वात असल्या कारणानं आज विश्वाचे सांस्कृतिक नेतृत्व म्हणून आपल्याकडे जगाची दृष्टी आहे. या आचार्य परंपरेत ज्यांचे नाव अग्रगण्य आहे असे आधुनिक जीवनवादी तत्त्वज्ञानाचे प्रणेते, जीवनसम्राट विद्वद्रत्न परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद हे तत्त्वज्ञान जगाला वरदान रूप दिले. त्यांच्याच प्रेरणेने तब्बल 55 वर्ष आधी सत्यबोधक समाज या मासिकाच्या माध्यमातून पूर्णवादी जीवनपद्धतीचे विचार समाज बांधवांपर्यंत नेण्याचे कार्य प्रारंभ झाले. या मासिकाचे प्रथम संपादक सन्माननीय श्रीमंत दादासाहेब राजे शिर्के व त्यानंतर पूर्णाचार्य पंडित किसनराव पाडाळकर यांच्या समवेत अनेक संपादक मंडळातील कार्यकर्त्यांनी या मासिकातून पूर्णवादी सत्यबोधक समाजाच्या निर्मितीचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. पूर्णवाद सम्राट विद्यासागर परमपूजनीय विष्णू महाराज पारनेरकर यांच्या असीम कृपेने या कार्याचा विस्तार आता भारतापुरता मर्यादित राहिलेला नसून वैश्विक स्तरावर झाला आहे. आज सत्यबोधक समूहाचे मुख्य संपादक पूर्णाचार्य ॲडव्होकेट गुणेशदादा पारनेरकर यांच्या नेतृत्वात सत्यबोधकचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पदार्पण करून या कार्याला आता प्रचंड प्रमाणामध्ये गती प्राप्त होत आहे. एकीकडे पूर्णवादी विचार सत्यबोधक समाज मासिकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यात येत असून दुसरीकडे पूर्णवादी आचाराचे प्रत्यक्ष दर्शन सत्यबोधक समाचारच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे सर्वांना घडत आहे. अनेक पूर्णवादी कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण गुरुमंत्र आय मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे पूर्णवादी कार्याचा विस्तार अनुभवण्याची संधी अनेकांना घरबसल्या मिळू लागली आहे. या प्रचार प्रसार कार्यातून जनमानसांमध्ये निर्माण झालेली पूर्णवाद तत्त्वज्ञानाची जिज्ञासा वाढीस लागल्यामुळे पूर्णवाद सम्राट विद्यासागर परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी आध्यात्मिक आणि अधिदैविक म्हणजे स्पिरिच्युअल आणि डिवाइन ज्ञानाचे भांडार म्हणजेच speedy.ai या आधुनिक AI तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेल्या प्रकल्पातून दिले आहे. जाती, धर्म, देश, प्रांत, भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन शुद्ध जीवनवादी पूर्णवाद तत्त्वज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचावे हा या वैश्विक प्रकल्पाचा उद्देश आहे. म्हणूनच वैश्विक झालेल्या सीमाविरहित पूर्णवादी साम्राज्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये व तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्याडेश्वर महादेव प्रांगणात जीवनकला मंदिराचा आश्रय घेत या तीनही संस्थांचे केंद्रीय कार्यालय 8 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पूर्णवादी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 ऑगस्ट 2025 रोजी उद्घाटित करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आहे. सद्गुरूंच्या प्रत्यक्ष संपर्कातून झालेली व्यक्तींची उन्नती एका सत्यबोधक समाजाच्या निर्मितीस कारणीभूत ठरावी व त्यातूनच महान राष्ट्रकार्य घडावे
या उद्देशानं प्रेरित झालेल्या पूर्णवाद परिवाराला या कार्यातून सद्गुरूंना अपेक्षित कार्य संपन्न करता यावे ही गुरु ईश्वर चरणी प्रार्थना करून या कार्यात सर्वांना सहभागी होण्याचे विनम्र आवाहन आम्ही करीत आहोत. सत्यबोधक समाजाचा सिद्ध हा गुरुमंत्र, हाती हात देऊनी चालती मानव आणि यंत्र, स्पिडी लावी प्रत्येकासी जीवनकलेची गोडी, आध्यात्मिका बळ देत असे अधिदैविक कृपाछत्र. Guru Mantra I Media, the mantra beyond intelligence.